जीवदानी आईक नमस्कार करून आम्ही आमच्या 750 किलोमीटरच्या प्रवासाक सुरुवात केला. तर मंदिर पण बघा जीवदानी आईचं एकदम भारी दिसता आणि आज ढग नुसते मोकळे मोकळे होते, त्याच्यामुळे आईचं डोंगर एक नंबर वाटत होतो. तर आम्ही निघाला आमच्या प्रवासासाठी आणि मध्येच वाटेत भूक लागली म्हणून आम्ही वडापाव खाला. वडापाव खाल्ल्यानंतर जी काय माझी अवस्था झाली ना ती तुमका त्या व्हिडिओमध्ये बघू मिळतली, जो डिटेल व्हिडिओ आहे ना. जसा प्रवास आम्ही पुढे चालू ठेवला तसं पाऊस बिऊस पडाक लागलो. आधी तर आमका एकदम पाऊस म्हणजे ना प्रवास हा पाऊस पडता एकदम गुलाबी गुलाबी पाऊस वाटत होतो, हवा पण एकदम गुलाबी गुलाबी वाटत होती. त्याच्यानंतर आम्ही ना जेवक थांबला. तर एक गुजराती हॉटेल होतं, तिकडे आम्ही जेवक थांबला. तिकडे गेला आणि जे काय लोणच्याचे जे डबे भरलेले होते ना ते बघून आम्ही एकदम खुशच झाला. 15-20 मिनिटं वाट बघून आमचं जेवण एकदाचं आमच्या समोर इला. आम्ही गुजराती थाळी मागवला. 3-4 प्रकारचे भाजी होते, फुलके होते, लोणचा तर काय डबे भरून आधीच ठेवलेला होता, थोडंसं सॅलड, कॉम्प्लिमेंटरी म्हणून आमका कांद्याची भजी दिली आणि कांद्याच्या भजी बरोबर एक गोड चटणी आणि तिखट चटणी पण होती. आमचा मन नुसतं खुशच झाला आणि जोग बसला आणि हो काय पाऊस काय वाढतच गेलो, पाऊस काय थांबेना. त्याच्यानंतर आम्ही 2 मस्त छान असे मसाला चहा घेतला. मसाला चहा पण एकदम जबरदस्त आहे. थंयच ना एक स्टॉल होतो, थंय आमका बाबून 300 रुपये फोडणीकच पाडल्यान. त्या ह्याच्यात ना धक्क्यात ना सावरत म्हणजे खैतरी आम्ही सावरतच होतो, तितक्यात या पावसानं आमका हैराण केल्या. जरा वाट बघितला पाऊस थांबता काय, पण पाऊस काय थांबलो नाही. पाऊस खूप असल्यामुळे पाणी पण तुंबला, त्याच्यामुळे स्वरला उचलून घेतल्याने गाडीत सोडल्याने. आणि त्याच्यानंतर जा काय झाला, स्वर एवढं कशाक हसता, एवढं कशाक त्याका मजा वाटते, तर तुमका श्रावणी संकेतवर डिटेल व्हिडिओ ना त्याच्यात तुमका बघूक मिळतला. तर चला भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.